नमस्कार मित्रांनो, डोंबिवली स्टेशनवर पहिली भेट. फेसबुक मेसेजपासून थेट लग्नापर्यंतचा प्रवास. ठरलं तर मग मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली घराघरात पोचला आहे. मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. पण अमितची खरी लव्ह स्टोरी देखील तितकीच खास आहे. अमित आणि श्रद्धाची पहिली भेट झाली ती 2014 साली आणि तीही डोंबिवली स्टेशनवर. श्रद्धाने अमितला आधी एक मालिकेत पाहिलं होतं, पण त्याचं खरं नाव काय, तो नेमका कोण आहे हे तिला माहीत नव्हतं. मग तिने सोशल मीडियावर शोध घेत अमितचं प्रोफाईल शोधलं आणि थेट फेसबुकवर मेसेज केला. त्या एका मेसेजपासून दोघांच्या गप्पांना सुरुवात झाली. मेसेजवर बोलता बोलता त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि काही दिवसांनी पुन्हा भेटायचं ठरवलं. विशेष म्हणजे त्यांची दुसरी भेटी डोंबिवली स्टेशनवरच झाली. श्रद्धा सांगते, त्या दिवशी मी खूप नर्वस होते. आयुष्यात पहिल्यांदाच एखादा सेलिब्रिटीला भेटणार होते. अमितने समोर येऊन हात मिळवण्यासाठी हात पुढे केला आणि मी अक्षरशः गार पडले होते. पण काही वेळातच तो अगदी साधेपणाने बोलू लागला. कुठलाही स्टारपणा नव्हता. त्याने माझ्या करिअरबद्दल विचारलं, माझ्याबद्दल जाणून घेतलं आणि तेव्हाच मला वाटलं की हाच योग्य मुलगा आहे. अमित ही आठवण सांगताना हसत म्हणाला, आमच्यात तसं प्रपोज वगैरे काही झालंच नाही. रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसात मी थेट लग्नाबद्दल विचारलं. एक दिवस डोंबिवलीच्या रिक्षा स्टँडजवळ फिरताना अमित अचानक म्हणाला, आपण लग्न करूया असं मला वाटतंय. श्रद्धा थोडी थांबली आणि म्हणाली, तू खरंच लग्नासाठी विचारतोयस? त्यावर अमित म्हणाला, बाकी कुठे वेळ घालवण्यापेक्षा इथेच विचारतो, तुझं उत्तर काय? आणि त्या क्षणापासून त्यांच्या प्रेमकथेने सुंदर वळण घेतलं. काही महिन्यातच अमित आणि श्रद्धा लग्नबंधनात अडकले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.